तो नमस्कार मित्रांनो, मी कोकणी एसके. पहिला कसा होता आता कसा आहे मित्रांनो. माझा काल खूप मोठा ॲक्सिडेंट झाला, लागलं आहे. तर मित्रांनो मी काय हालकुंड वगैरे आणायला गेलो नाही, तर त्या साईडला बघतोय थोडं थोडं हालकुंड दिसतं आहे. तर मी जाते होता त्या साईडला बघायला. तर बघूया आता ब्लॉग कसं होतं आहे. तर हालकुंड येतात, मी तर जाणार नाही आहे, तर त्यांचाच फक्त मी रेकॉर्ड करतोय. सगळी विचारते कसा पडला. काय डाय घेतले मोठे पडलो का आले गावाला. आलो का दादा? काय तुमचं पडलो रे काल. कुठनं आणली कुठनं दादा? तेवढ्या तिकडनं आणली. अच्छा, इथून आणली. इथून आहे ना, तिथून आणली. तरी पण केवढी मोठी आहे बघा. पूर्ण ओला आहे, फणस सॉरी भेंड आहे. सो मित्रांनो, ती भेंड बघा किती जड आहे. एवढी भेंड आहे ना, ह्याच्यासारखी मोठी मोठी हरकुंडा घेऊन येतात गावातली पोरं. किती जड आहे बघा ती. तेव्हा ढकळत ढकळत आणलं, असे भरपूर आणलं. हे सर्व आणून ठेवलेत हरकुंड. गावकरी तिकडे आहेत त्या साईडला. आपला मी तिकडे जाणार नाही, माझी हालत खराब आहे. यावरली सिकडनं दाखवतो. नंतर मित्र असेल ना, तर या साईडला मित्रांनो काठी सजवून आणलं. सजवून आणलं काठी. गेल्या वर्षी तुम्ही मंदिरातच बघितले आपल्या गावदेवीच्या, तिकडेच बसले असते. प्रवीणदा, काय बोलताय तुम्हाला होलीचा अनुभव काय बोलताय तुम्ही? काय लाकडं कमी आहे त्यावर्षी. का आपली राख होती ती पूर्ण गेली ना. ज्या राखीमध्ये आपल्याला लाकडी भेटायची तशी लाकडे यावर्षी भेटलेतच नाही ना. आता मला असं वाटतं काही वर्षांनी आमचा धस या एरिया आहे इकडं, धस ते आता इकडनं आणतात. तर मी काय बोलतोय प्रवीणदा, जवळच्या 2-3 मेढी तोडल्या आम्ही, मोठ्या ना, मोठ्या त्या आता घेऊन आल्यात. अशा काय त्या कामाच्या नाही आहेत. गवत तर मजबूत आहे तिकडे, फक्त हालकुंड उभं करायला भेटली पाहिजे मोठी अशी हालकुंड मिळाली पाहिजे. आपली बंद झाली ना. हो, आपली मुंबईकर आलं काय कामाचं नाहीत. हालकुंड आणली का नाही रे साऱ्यानं? कुठं आहेत काठी आणलं. विरलला बोललो होतो, पण काय आता बोलणार ना, नशिबाचा भाग असतो. बघा हालत बघायला आले सर्व. घातला आता कुठं उघडा येऊ. ए बोलवतय हो बपी. काय चालत आहे, हलवले घेतले. उद्या मी चप्पल व खेळत बिलेल, भारावचा नाही मला. मी खेळलं नाही. तू आहेस तो डॉक्टर काही एवढी मोठी गाडी न्यायला. तू तुझ्या ये शॉक लागेल. काम कुठनं आणलं म्हणड्या? काम कुठनं आणलं? यासाठी जवळच होतं ना खांब. मित्रांनो यावर्षी लवकर आणलं. तो का आपला आंब्याचा खांब आहे, तो आता उभा करतील. जाणे मोठी उंडी आणली. कुठनं आणलंस रे? हालकुंडा कुठनं आणला एवढा मोठा एकट्याने? तू हायवे किती असेल? नाचा माणूस गोमू आहे आपली. कुठं आणलं असं? कुठनं? बापरे, तो जड किती आहे? एवढा उचलून आणलास?
ताकद येतं सर्वांना. आई शपथ आलं आता खालो बाजा धडक टकडक धडक टकडक. तर मित्रांनो ह्या साईडला बघताय तुम्ही आपला खांब सजवतोय. गावकरी खांब सजवतील त्यानंतरला उभी करतील खांब. पोराने भरपूर हळकुंड आणले. अशीच हळकुंड भेटली तर आमचा दरवर्षी एवढा मोठा खांब होऊ शकतो. ए मार त्याच्या मार तू मार कोण मार फोर फोर मार. हा मी सांगितलंय सांग फोड. या झाडा समोर फोड सांग. मी फोडला मी. मित्रांनो आता डेलका लावतात बाजूला. खांब तर आपला उभा राहिला. एक साईडला जातोय यार. ये सांभाळ एक साईडला जातोय. डेलका लावा. हा खांब उभा करणं काय एकदम बेकार आहे. गेल्या वर्षी तर खाय धाडकन पडला होता. तर मित्रांनो खांब आपला उभा राहिला आहे. बघितलं असेल तुम्ही बाजूला डेलक्या वगैरे लावतात ना कशा त्या पण तुम्ही बघितलं असतील. आता इथं आपल्या बाजूला हलकुंडा दिसत आहे. आता हलकुंडा बघा कशी उभी करतील लगेच पटापट. मी तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करून दाखवतो. बघूया आपण. आता ही हलकुंडा एवढी दिसत आहेत ना लगेच त्याला लावतील बघा. वाटले इथे थांबायला आपल्या. बघूया पटकन. माझ्यासोबत जिम्या सुद्धा पडला. माझ्या पाठी बसलेला. जिम्याच्या पण पायाला आणि हाताला लागलाय. ए रिंक्या उचल. ओय लागल चाल्या सांभाळ. पोकालला रिंक्या पोकालला. ए सावकाश सुकट. ए लागल तिच्या आयला. सुकट सावकाश घे तर पायो पाडशील. ऋषभ ही कुणाची बॅग आणलेस? बॅग कुणाची आहे? बॅग कुणाची आहे? मित्र तिथं बघितली अशी किती हलकुंडा होती. लगेच गायब केलं पोरांनी. सर्व तिथं उभी केलं.
अजून आहेत आणि मोठे मोठे आहेत. आणि त्या साईडला आपले पिले आहेत ते दिसत आहेत. हे पिले बोलतात आमच्या तिकडं सावरीचे. ते पण उभं करायचे आहेत अजून. त्या साईडला बघताय हलकुंडा वगैरे लागून घेतले. आता काय बोलतात कवाल लावतात गावकरी. त्या साईडला ते पिले आहेत ते मग काय करणार आहेत? ते पाठवून लावतात. कवाल लावून नंतर एक साईड. अच्छा ते कवल्यानंतर लावतील काय? त्या साईडला बघा आपण कवाल लावतात. कवाल नंतरला मग गव्हात लावतील. गव्हात पण तिथं खूप आहे. बघूया. तर मित्रांनो कवाल वगैरे लावून झालंय. वरती आता हळूहळू वरती चढतील आपली गावकरी. आणि ह्यानंतरला हा पूर्ण गावात ह्याच्यावर चढवतील. त्यानंतरला तिकडे पिले आहेत जे सावरीचे पिले लागतात ते लावतील. सो मित्रांनो पाठी बघत असणार आमचा होम तयार आहे आणि पोरंसुद्धा तयार आहेत. ह्या साईडला आता बोंब करायला जातात. 12:30चा टाईम आहे. 1चा 12:30चा. आता होली लावायला अरे गावातला असं ओरडून जाते सगळी. सो मित्रांनो आता इथं रोशन वगैरे झाला आहे लेडीजचा महिलांचा गावच्या. आणि या साईडला फाग बोलतायत गावातली. आता फाग बघूया आपण. मी तर जात नाही. मी आंघोळसुद्धा नाही केले. ॲक्च्युली मला आंघोळ करायला परमिशन नाही. या साईडला बघताय फाग. मी तर बसून काढतो व्हिडिओ. बघूया आपण. तिकडे दिसते ते लाल लाल ती वरलची होली लागली बघा मित्रांनो.
तर मित्रांनो चाकरमानी पण आले, दुसरी गाडी आपली ऑलरेडी दुपारी आल्या होत्या गाड्या, संध्याकाळी आल्या होत्या आणि एक राहिली होती लाचची गाडी. तर ह्या गाडीची वाट बघत होती सगळी पब्लिक. आता आपली होली लावतील ह्या साईडला, ही गाडी पण आली लगेच. ह्या गाडीचीच वाट बघत होती, ह्यासाठी दर्शनासाठी थांबली होती. आता लावतील सर्व, वाट बघताय सर्व. Oy!
ओ दत्तर गाडी ना दाखवायची दत्तर गाडी तीन राऊंड कर केला तीन राऊंड कर तीन नाही तर पाच कर टक्कर दे पुन्हा मारली मी बाबा गेल्यावरची गेलेलो आहे भारी पडी पाठी ए खाली बघ काय जाते बाहेर. मित्रांनो या काठीच्या 5 फेऱ्या होतात. पहिली फेरी झाली. सो मित्रांनो ही लास्ट फेरी आहे आपल्या काठीची. 4 फेऱ्या ऑलरेडी झाल्या होत्या. त्या मी स्लोमोमध्ये व्हिडिओ काढले. ही लास्ट फेरी होती 5वी. 5 फेरी पण झालेत पूर्ण. आता ही काठी आपली लावून ठेवतील तिकडे त्या साईडला. तर मित्रांनो होली लागून झाले आपली. आता या साईडला बघताय तुम्ही आपला होम पाडताय सर्व. ह्या साईडला पोरं आहेत आणि त्या साईडला पोरं. आणि यांच्या हातात बघा ही तार आहे मोठी. ती तार अशी वरती टाकतात बेलकीने वळणा आणि मग ढकलतात सर्व. या साईडनी आणि त्या साईडने जोर लावतात जेणेकरून असं क्रॉस व्हायला पाहिजे. तर बघूया किती ह्याच्यात पडतोय ते. आता पहिलाच झाला ती लागली नाही बरोबर वरती. तर ती अडकले ती लाल झाली ना तर तुटते मध्ये. बघू त्या साईडला लय जण दिसत आहेत पोरं. या साईडला कमी. इकडे काठी नाचत आहेत ना म्हणून बघतायत इकडं पोरं. या साईडला लय पब्लिक आहे. जाऊ दे पाठवून दे. आला आला आला. दमलं दमलं परा दमलं. Okay.
अरे नको ते पडला बाबा नारळ काढला वाटतं. बाबाने नारळ काढलं चांगला. किती नारळ काढलं गरम आहे ना. काय हो. बोलताय मग भासील डायरेक्ट खाऊ नको. मला नको बाबा. सो मित्रांनो बघितली अशी आमच्या इकडे कशी होली लावतात. मागच्या वर्षी पण बघितलं असेल तुम्ही. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला लवकरच भेटून नवीन ब्लॉगमध्ये. बाय.